नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संतोष के अकॅडमीवरती. विद्यार्थी मित्रांनो बघा, विद्युत सहाय्यकचं आपण बघितलं असेल तर विद्युत सहाय्यक च एक्झाम डेट अद्यापपर्यंत आपल्याला माहीत झालेली नाही आणि सध्या आचारसंहिता आणि इलेक्शन असल्यामुळे एक्झाम आपली ही काय झालेली थोडीशी पोस्टपोन झालेली. पण थोडीशी झालेली, जास्तीत जास्त तुमची डिसेंबरमध्ये एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आपली एक्झाम होण्याची दाट शक्यता आहे जवळपास 25-30 दिवसामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं कॉम्पिटिशन किती असेल, आपण जर बघितलं जागा आणि कॉम्पिटिशन, तर जवळपास 1,15,000 म्हणजे 1,15,000 ते 20,000, 1,15,000 ते 20,000 विद्यार्थ्यांनी इथं अर्ज केलेला आहे आपल्या विद्युत सहाय्यक या पदासाठी. किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे? 1,15,000 विद्यार्थ्यांनी. मग आता ज्या विद्यार्थी बघा, एवढे सगळे विद्यार्थी आहेत. आता मला सांगायचं असं आहे की एवढ्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलाय, व्हॅकन्सी आपण बघितली असेल किती आहे, त्यानुसार जर आपण बघितलं तर रेशो बघितला असेल तर एका विद्यार्थ्यामागे किती आहे, असं जर आपण सगळा अभ्यास केला तर पूर्ण कॉम्पिटिशन भरपूर आहे. आणि या कॉम्पिटिशन मध्ये मी मागच्या वेळेस पण सेशन घेतलं होतं विद्युत सहाय्यकचं, आणि युट्यूबवर मी रोज युट्यूबला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये सेशन घेतोय रोज संध्याकाळी मॅथ्स आणि रिझनिंगचं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे बाबा. विद्यार्थ्यांना त्याचं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये घेतो आपण, त्याचं काही चार्जेस पण नाही. पण विद्यार्थ्यांचे केव्हा डोळे उघडेल? ज्या वेळेस तुमचं ऍडमिट कार्ड आउट होईल किंवा एक्झाम डेट आउट होईल, त्यावेळेस विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरले त्यांना तेव्हा वाटेल की सर, मी अभ्यास करायला पाहिजे होता, म्हणजे मी अभ्यास करणं आता गरजेचं आहे. तेव्हा वेळ निघून गेलेली असते, कारण की 10-15 दिवसात काही होत नाही. अजून सध्या तुमच्याकडे वेळ आहे, सध्या वेळ आहे, 1 महिना आहे असं पकडून चला. ही सुवर्ण संधी पुरव तुम्हाला विद्युत सहाय्यक होण्याची, नोकरीमध्ये, सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला मिळवण्यासाठी एक प्रयत्न करणं तुम्हाला गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्या पूर्ण करायचं हे लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं असेल टेक्निकलचा सिलेबस किती काय आहे, टेक्निकल काय आहे, तर 50 प्रश्न आहे, एकूण गुण आहे 110, म्हणजे एका प्रश्नाला 2.2 किंवा 25 गुण जवळपास आहे. 110 गुणांचा पेपर, निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 0.25 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे पेपरला, हे लक्षात ठेवा. रिझनिंगचे एकूण 40 प्रश्न आहे 20 गुणांसाठी. ओके. मॅथ्सचे एकूण 20 प्रश्न आहेत 10 गुणांसाठी. ओके. मराठीचे एकूण 20 प्रश्न आहेत 10 गुणांसाठी. आणि आपण जर प्रश्न बघितले असेल तर प्रश्न एकूण 130 क्वेश्चन आहे आणि एकूण पेपर असणार 150 गुणांचा. आणि तुम्हाला स्कोर मिळवून देणारा किंवा मार्क्स मिळवून देणारा विषय कोणता असेल तर रिझनिंग, मॅथ आणि मराठी ठरणार आहे. आता आपण जर बघितलं असेल रिझनिंग, मॅथ आणि मराठीमध्ये आता जी कनिष्ठ सहाय्यक लेखाची जी एक्झाम आहे, कनिष्ठ सहाय्यकची ना, आपण बघितलं असेल ज्युनियर असिस्टंट आहे ना अकाउंटंटची, आणि जेईची ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल मॅथ्स आणि रिझनिंगची कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन आलेले, कसे आलेले, त्या दृष्टीने आपण घेतोय. ओके. तसा अभ्यास करा. आणि सगळ्यात टर्निंग जर पॉईंट म्हणेल किंवा सगळ्यात निकाल मिळवणारा किंवा निकाल देणारा तुम्हाला टर्निंग कोणता पॉईंट असेल किंवा टर्निंग सब्जेक्ट असेल तर रिझनिंग, मॅथ्स आणि मराठी. टेक्निशियन तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जमेलच, पण हे नॉन टेक्निकलचं जे आहे, हा नॉन टेक्निकल पोर्शन तुम्हाला येणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करा प्रामाणिकपणे. जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर नसेल तर रोज संध्याकाळी युट्यूबला या, आपण बेसिक पासून सगळे टॉपिक घेतलेले आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी. आता हे महावितरण असो किंवा महाजन टू टेक्निशियन 3 येणारे आहे, त्यासाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे ते. ओके. आणि मी अजून एक सांगितलं, ज्यांना असं वाटत असेल सर मला मॅथ्स रिझनिंग एकदम परफेक्ट करायचं बेसिक पासून, तर मॅथ्सची फी आपली किती आहे? 499 रुपये. आपण बॅच लॉन्च केलेली संतोष के अकॅडमी, हे जे आपलं प्ले स्टोअरला ऍप आहे, तुम्ही ऍप डाउनलोड केलं असेल तर बघा किंवा मला कॉल करू शकता, है ना. संतोष के अकॅडमी 499 मध्ये मॅथ, 499 मध्ये रिझनिंग, म्हणजे असं 1,000 रुपयामध्ये तुम्हाला मॅथ्स रिझनिंग भेटेल. पण परफेक्ट असेल IBPS पॅटर्न नुसार, कट टू कट, है ना, एकदम व्यवस्थित. पहिले एकदा तुम्ही अभ्यास करा प्रॉपर वे. ज्याला गरज असेल त्यांनी बॅच जॉईन करा, नसेल तर युट्यूबला सेशन अटेंड करा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा, जागे हो म्हणा बाबा, 1-1.5 महिना बाकी आहे ना. अभि नाही तो कभी नाही, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. बी पॉझिटिव्ह. काही विद्यार्थी म्हणतात सर खूपच दिवस एक्झाम लांबली. ज्या विद्यार्थ्यांचं म्हणणं एक्झाम जास्त दिवस लांबली त्या विद्यार्थ्यांना मला प्रश्न विचारायचा की अभ्यास झाला का. कारण की आता जर तुम्हाला प्रश्न आले, पेपर समजा उद्या जर घेतला तर तुम्हाला जमतो का, किती आपल्याला मिळेल, हे लक्षात ठेवा. अभ्यास करा, पेपर होणारच. ओके. बी पॉझिटिव्ह. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवा आणि या पद्धतीने अभ्यास करा, टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा. आणि तुमचं जे स्वप्न असेल आपलं सरकारी नोकरी मिळवणं, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं गरजेचं आहे. आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. आई वडिलांचं स्वप्न तर आहेच, पण तुमचं पण काहीतरी आहे आपल्या स्वतःचं, ते पण बघा. ओके. येस, एवढंच सांगेन. भेटू आपण इव्हिनिंगला रोज
मॅथ्स आणि रिझनिंग टॉपिक घेऊन. काळजी घ्या, अभ्यास करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. थँक्यू.